पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् ते संस्कृतमातरम् संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम् संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य कृते जीवनं संस्कृतस्य कृते वचम् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम्। नमस्कारः, नमो नमः। नमो नमः। हरि ओम्। हरि ओम्। किमर्थं न दृश्यते, न जानामि अहम्। हरि ओम्। भगिनी, अहं न जानामि, परन्तु अहं कथं पञ्च निमिषानन्तरम् आटोमेटिक्लि लेफ्ट् भवामि अन्यकक्षायाम् इति भवति। न जानामि, अन्यकक्षायां न भवति, प्रवेशपरिचय शिक्षा कोविड् मध्ये न भवति, केवलम् अभ्यासवर्गमध्ये कथं भवति? अहं कथं जानामि? अहं मधुकर् महोदय सङ्गे वार्तालापं करिष्यामि, तथैव अद्य अहं वर्गाणां कर्तुं शक्नोमि। आम्, एकं करोतु भवान्, अन्यस्मिन् डिवैस् द्वारा जायिन् भवतु। प्रयासं करोमि अहम्। कारण अहं तु अत्र किमपि आन्लैन् किमपि न जानामि। अस्तु, अहं प्रयासं करिष्यामि। नो चेत् भवान् अन्यस्मिन् डिवैस् द्वारा जायिन् भवतु। अस्तु, भवान् किमपि तत्र सेटिङ्ग् मध्ये कृतवान् स्वयमेव। पश्यामि अहम्। पश्यतु। अस्तु, तावत्पर्यन्तं वयम् आरम्भं कुर्मः। आगच्छन्तु। आवाज येतोय? काल आपण हे संभाषण बघितलं होतं, आठवतंय सगळ्यांना? रंगनाथ आणि जयराम या दोघांचं संभाषण आपण बघितलं होतं. तर तुम्हाला अभ्यास दिलेला होता. काय अभ्यास दिलेला होता? या संभाषणामध्ये तिथे 1, 2, 3 असे जे काही नंबर दिलेले आहे आणि तिथे सध्या इथे मित्र, जयराम, अनंतः, रामकृष्ण ही नावं दिली आहे. तर याला सोडून दुसरी नावं तुम्हाला इथे काय करायची होती? दुसऱ्या नावांचा उपयोग करून परत हेच संभाषण तुम्हाला वाचायचं होतं. ठीक आहे. आणि तसंच एक कथा पण आपण वाचली होती. कुणाची कथा होती ती? टोपीवाल्याची. त्या कथेमध्ये आपण जेव्हा ती कथा काल घेतली तेव्हा ती आपण वर्तमान काळात घेतली आणि त्यानंतर जिथे-जिथे आपल्याला वर्णयुक्त शब्द दिसलेले आहेत, अगदी गडद रंगाचे शब्द, तर त्यांच्या जागेवर आपल्याला भूतकालवाचक रूपाचा उपयोग करून कथा परत लिहायची होती. ठीक आहे. कुणी-कुणी लिहिली, कुणी-कुणी अभ्यास केला किंवा म्हणून बघितली. आणि इथे बघा, आपल्याला खूप सारी जागा दिलेली होती त्यांनी. त्या सगळ्या आलेल्या सगळ्या क्रियापदांचा इथे आपल्याला भूतकाळमध्ये उपयोग करून लिहायचं होतं. तर मी असं गृहीत धरते की तुम्ही अभ्यास केलेला आहे. बरोबर? पृष्ठ क्रमांक 40 पर्यंत आपला झालेला आहे. बरोबर? आज आपण पुढे जायचं? हां. चला. आता बघा, आज आपल्याला काय बघायचंय? तर आज क्रियापदानां भूतकाल रूपाने प्रयुज्य कथां पुनः पठतु हे आपण बघितलं. आता 11.3 मध्ये काय म्हटलंय त्यांनी? एतत् दृष्ट्वा कः कदा कुत्र आसीत् इति लिखतु. म्हणजे त्यांनी एक आपल्या समोर एक तालिका ठेवलेली आहे. तालिका म्हणजे काय? एक बॉक्स ठेवलेला आहे आणि त्या बॉक्समध्ये
पहिल्या रकान्यामध्ये नाव आहेत. एक संदीप आहे, एक दिव्य आहे, कृष्ण आहे, अहम आहे, वयम आहे, म्हणजे आपण सगळे. मग दुसऱ्यामध्ये त्यांनी वेळ दिलेली आहे 10, है ना, 11, 12, 7, 8 अशी. आणि परत एक तिसऱ्या तालिकेमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, जो रकान्यामध्ये विद्यालय, क्रीडांगणम, गृहम, ग्रंथालय, वित्तकोश. आता इथे दिलेल्या सगळ्याचा अर्थ आपल्याला माहित आहे. फक्त आता त्याचा यांनी उपयोग काय आणि कसा केला ते आपण बघूया. त्यांनी उदाहरण दिलंय, यथा संदीप दशवादने विद्यालय आसीत. म्हणजे काय बरं, संदीप 10 वाजता विद्यालयात होता. बरोबर आहे. मग आता याच्यात सारखं दुसरं वाक्य काय तयार होईल, मला कोण सांगेल? दिव्या एकादशवादने क्रीडांगणे आसीत्. दिव्या, एकादशवादने क्रीडांगणे आसीत्. हा पुढे. कृष्णः द्वादशवादने गृहे आसीत्. आणखी. अहं सप्तवादने ग्रंथालये आसम्. आसम, सुंदरम, आसम. आता इथे अहम आल्याबरोबर भगिनींनी आसित नाही म्हटलं, कारण स्वतःसाठी आपण आसित कधीही वापरत नाही. आसित हे आपण कुणासाठी वापरतो सांगा पटकन? तृतीय पुरुषसाठी, थर्ड पर्सन साठी. स्वतःसाठी फर्स्ट पर्सन साठी आपण काय म्हणतो, आसम. बरं, त्याचप्रमाणे वयमचं काय होईल, कोण सांगेल? वयम आस्म. होईल, वाक्य कसं होईल? अष्टवादने वित्तकोशे आस्म. हा, आस्म. बरोबर आहे. ठीक आहे. कुणाला काही अडचण? आता तुम्ही इथे जी काही दिलेली तालिका आहे ही आपण सोडवली, पण याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही सांगू शकता की मी किती, जसं आज मला म्हणायचं की अद्य अहम एकादश वादने पाठशालायाम आसम. असं तुम्ही प्रत्येकाने एक एक वाक्य मनाने सांगा, मग पुढे जाऊया. पटापट. कळलं? आपल्याला काय सांगायचं, कळलंय का? कळलंय ना? तुमच्या मनात. जसं अजून मी एक उदाहरण देते अहं की अहं नववादने कार्यालये आसम्. सुंदर. अहम 9 वादने कार्यालये आसम. अहम 12 वादने महाविद्यालये आसम. ठीक आहे. हर्षल भगिनी त्रिवादने गृहे आसीत्. उमा भगिनी चतुर्वादने फणे आसीत्. हा, हरिओम. अहं सप्तवादने ग्रंथालय आसम्. ग्रंथालये आसम. सुंदर. सांगा. अहं षष्ठवादने देवालये आसम्. अरुण महोदय सांगा, दीपक महोदय सांगा, श्रीकांत महोदय सांगा, प्रकाश महोदय सांगा. अहम एकादशवादने विद्यालये आसम्. सुंदर. इतोपि तुम्ही दुसरं कोणी पण सांगू शकता. अहम एकादशवादने कार्यालये आसम्. अस्तु, कार्यालय आसम. पुढे. अहं दशमवादने मित्रस्य गृहे आसम्. दशवादने मित्रस्य गृहे आसम्. प्रातः सप्तवादने पाकशालायाम आसम्. पुढे. अहम अष्टवादने संस्कृत कक्षा आसीत्. होतो. ठीक आहे. कळलंय सगळ्यांना? जर कुणातरी बद्दल सांगायचं, जसं सुविधा भगिनी पंचवादने उद्याने आसीत. तिसऱ्या व्यक्तीबद्दल म्हणायचं तर आसीत, स्वतःबद्दल म्हणायचं तर आसम, आणि आपल्या सगळ्यांबद्दल म्हणायचं आहे तर आसम. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कुणाला काही अडचण आहे यामध्ये? नाही.
की लिहाल तुम्ही. इथे तर दिलेलाच आहे अभ्यास. हा तर आपल्याला अगदी म्हणजे मॅन्डेटरी आहे करणं, कंपल्सरी लिहायचंच आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही काही वाक्य मनाने घरच्या बुकामध्ये लिहावी, जेणेकरून आपला अजून सराव होईल. ठीक आहे. आता बघा पुढे आपण जाऊया. आता आपण 11.3 ई पर्यंत पाहिलं. आता आपल्याला बघायचंय 12.1 भविष्यत काल रूपाणी. काय बघायचंय? भविष्यत काल रूपाणी. आता बघूया काय म्हणतात आहे. सुब्रमण्य श्वः विद्यालयम न गमिष्यति. सुब्रमण्य कोण आहे? मुलगा कुणीतरी व्यक्ती आहे, है ना. श्वः विद्यालयम न गमिष्यति म्हणजे कोणीतरी स्टुडंट आहे जो हा. श्वः म्हणजे काय आपण शिकलोय अद्य, उद्या उद्या श्वः, परश. उद्या. येस, उद्या. उद्या विद्यालयम न गमिष्यति, उद्या शाळेत जाणार नाही. स चिकित्सालयम गमिष्यति, तो कुठे जाणार आहे? चिकित्सालयम गमिष्यति म्हणजे तो हॉस्पिटल हॉस्पिटल डॉक्टरकडे जाणार आहे, हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. चिकित्सालय इट मीन्स हॉस्पिटल. तो इथे जाणार आहे हॉस्पिटलमध्ये. तत्र वैद्यम द्रक्षति, आणि तिथे तो डॉक्टरला म्हणजे वैद्यांना दाखवणार आहे. तेन सह संभाषणम करिष्यति, त्यांच्यासोबत तो बोलणार आहे. स्वस्य अनारोग्यम निवेदयिष्यति, त्याला स्वतःला अनारोग्य आहे म्हणजे अस्वस्थता आहे, तब्येत ठीक नाही, ते तो निवेदिष्यति म्हणजे निवेदन करणार आहे, सांगणार आहे. सहश्वः न क्रीडिष्यति, तो उद्याला खेळणार नाहीये कारण त्याला बरं नाहीये. गृहे उपविश्य पाठम पठिष्यति, घरी बसूनच तो अभ्यास करणार आहे. आता या संपूर्ण जे काही 4-5 आपण वाक्य बघितले, या प्रत्येक वाक्यामध्ये एक बोल्ड लेटर आलेलं आहे. गमिष्यति, करिष्यति, पठिष्यति, क्रीडिष्यति, निवेदिष्यति, द्रक्षति, ही जी सगळी काही शब्द आहेत ही भविष्यकालीन काय आहे? क्रियापद आहेत. म्हणजे सुब्रमण्य श्वः किम किम करिष्यति इति तत्र लिखितम अस्ति. सुब्रमण्य उद्या काय करणार आहे हे सगळं तिथे लिहिलेलं आहे. भवान श्वः किम किम करिष्यति इति अत्र लिखतो. त्यांनी म्हटलं की उद्या तुम्ही काय करणार आहे ते सांगा. मग आता आपण वाक्य याचेच घेऊ की तुम्ही उद्या काय करणार आहे. पहिले मी सांगते. अहम श्वः अहम किम करिष्यामि, अहम श्वः चतुर्थी भविष्यति खलु, तर्हि अहम श्वः गणेशस्य पूजां करिष्यामि. तुम्ही सांगा तुम्ही उद्या काय करणार आहात? हे वाक्य सांगा कोण काय करणार आहे? श्वः किम किम करिष्यति इति वदतु. अहम 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 श्वः कोशागार गुरुवासरे शंकर महाराज मठः मंदिरम, मंदिरं शंकरस्य मंदिरम गमिष्यामि. सुंदरम सुंदरम गमिष्यामि. स्वतः अहम जर योजिलं तर मी प्रत्यय येईल. मात्र कुणातरी दुसऱ्यांबद्दल सांगायचं, जसं सुविधा भगिनी श्वः नागपुरम गमिष्यति, तिसरा व्यक्ती तर जाईल, हो ना. याप्रमाणे तुम्ही अहम वाक्य बनवा. देवालये गमिष्यामि. देवालयम गमिष्यामि, गमगच्छ धातूला द्वितीय अपेक्षा असते. ओके, देवालयम गमिष्यामि. महाविद्यालये गमिष्यामि. इतोपि श्वः अहं टेकडी गणपति मंदिरं गमिष्यामि. सुन्दरम्. इतोपि श्वः अहं मोदकं करिष्यामि. गमिष्यामि. बोला महोदय, मानकर महोदय. अहं श्वः कोशागारं गमिष्यामि. कोशागारं गमिष्यामि. वित्तकोशं गमिष्यामि. चालेल. पुढे महोदय. अहं श्वः मम मित्रस्य गृहे गमिष्यामि. गृहं गमिष्यामि. श्वः किम किम करिष्यति, फक्त कुठे जाणार हे नाही विचारलं मी. मी म्हणते उद्या तुम्ही काय काय कराल. जसं मी म्हटलं की अहम श्वः मोदकं करिष्यामि, अहम श्वः मिष्ठान्नं पाचयिष्यामि, हो ना. काय काय कराल ते सांगा. सह रेल स्थानकं गमिष्यति. सह रेलस्थानकं गमिष्यति. राजस्वी श्वः क्रीडाङ्गणे क्रीडिष्यति.
कोऽपि सुन्दरम् किं किं करिष्यति तत्र उद्यानं गमिष्यति. बर श्वः कांद्या पोह्याला काय म्हणतात? कशाला कांदे पोहे त्याला काय म्हणतात? पृथुकाः पृथुकाः श्वः पुतुकः खादिष्यामि खादिष्यामि. हा श्वः मम व्रतमस्ति तर्हि अहं कृशरा खादिष्यामि व्रतस्य भोजनं करिष्यामि. साबुदाना कृशरा. हां साबुदाना कृशरा खादिष्यामि. श्वः व्रतमस्ति अतः अहं फलानि खादिष्यामि. श्वः अहं केवलं दुग्धपानं करिष्यामि दुग्धं पास्यामि. ठीक आहे. मग आता आपल्याला क्रियापद माहित नाहीये तर इथे बघा क्रियापदांचा एक टेबल दिलेला आहे. मी म्हणते माझ्या मागे म्हणा पिबती पास्यति म्हणा. पिबती त्यांनी पास्यति. पिबती पास्यति. गोंधळ झाला तरी चालेल. पिबती पास्यति. ददाति दास्यति. ददाति ददाति दास्यति. जानाति ज्ञास्यति. जानाति ज्ञास्यति. शृणोति श्रोष्यति. शृणोति शृणोति श्रोष्यति. श्रोष्यति. लिखति लेखिष्यति. लिखति लिखति लेखिष्यति. लेखिष्यति. मिलति मेलिष्यति. मिलति मिलति मेलिष्यति. मेलिष्यति. पृच्छति प्रक्षति. पृच्छति प्रक्षति. त्यजति त्यक्षति. त्यजति त्यक्षति. त्यक्षति. शक्नोति शक्षति. शक्नोति शक्षति. शक्षति. अहं कार्यं श्वः भगिनी कार्यं कर्तुं शक्ष्यति. है ना. उपविशति उपवेक्षति. तिष्ठति उत्थास्यति. श्वः अरुण महोदय प्रातः 5 वादने उत्थास्यति. गृह्णाति ग्रहिष्यति. कळलंय कसं उच्चारण करायचं? एकदा परत वाचून दाखवू की समजलंय? कुठला शब्द असं होतोय का की उच्चारण करता येत नाहीये? मॅम शक्नोतीचा अर्थ शक्नोती म्हणजे शकतो, कार्य करू शकतो. कार्यं कर्तुं शक्नोमि. सहकार्य सह क्रीडितुं शक्नोति. तो खेळू शकतो. शकतो या अर्थी. एबल टू परफॉर्म. याची रूप हेच होतात का? म्हणजे अशीच होतात का याची रूप भविष्याची? ही सगळी भविष्यकाली रूपद आहे. विशेष रूप आहे. आणि याची एक ओळख साधण्यासाठी म्हणजे आम्ही जसं मुलांना सांगतो की अशा पद्धतीने याची ओळख साधायची. एक वेळ असं बहुतेक भविष्यकालीन जे क्रियापद असतं त्याला मध्ये असा अर्धा श आणि य असा श दिसतो प्रत्येक वेळेला. श्यति या फिर स्त्यति. आधा स या फिर स्य है ना. मुलांना तर आम्ही सांगताना असं पण सांगतो इष्य किंवा इस्य. स्य किंवा श दोन्ही. जसं उदाहरणार्थ दास्यति किंवा दास्यति किंवा काय म्हणू आता करिष्यति. पठिष्यति. वेगळेच आहे सगळे.
प्रमाणे खादिष्यति म्हणजे वर्तमान काळामध्ये आपण काय म्हणतो पठती, इथे काय म्हणतो पठिष्यती, लिखती, लेखिष्यती, ददाती, दास्यती. त्यामुळे म्हणताना दोन्ही म्हणायचं, वर्तमान पण आणि भविष्य पण, म्हणजे मग आपल्याला ते छान येऊन जाईल आणि लक्षात राहील. बरं. ठीक आहे. मैम अब इसमें कब श लगाना है और कब स लगाना है ये कैसे समझता है? ये कैसे समझना है? अब देखो, ये तो आपके बार बार पढ़ने से आपको याद हो जाएगा, बट मैं जनरली बच्चों को बताती हूँ कि जहाँ पे आकारांत धातु होता है, आकारांत नहीं बोलेंगे वैसे, जैसे बट एक उदाहरण के तौर पर जैसे पापीब है, दायच्छ है ना, तो यहाँ पर पा, यहाँ पर दास्यति, पास्यति, ज्ञा जानाति, ज्ञास्यति, ऐसा लगता है, मतलब एक ऑब्जर्वेशन ओवरऑल, बट उसके पीछे भी व्याकरण के बहुत रूल्स है। वो नियम जब जानेंगे तब पता चलेगा कहाँ से और कहाँ से। हम इस झंझट में ना पड़े तो ही बेहतर है, हमने ऐसे भी याद रखा तो चलता। ठीक है, भगिनी मी नहीं तो पाणीचा व्याकरण नियमांचा पाणीचा खूप अभ्यास केला तर पा- मग ती क्लिष्टता वाढते, काठीण्यता. पाणिनीचा सहज क्लास मी एक केला ताई, त्याच्यामध्ये हम्म, हम्म, त्याच्यामध्ये ते सूत्र आणि मग त्याचा लोप पावतो आणि मग त्याच्यामध्ये हम्म. तो ऍड होतो आणि त्याच्यामध्ये तो चेंज होतो आणि त्याच्यामधनं मग वेगळंच काहीतरी होतं, असे ते नियम आहेत काहीतरी. नियम आहे, ते सूत्र आहेत, पण आता त्या सूत्रांचा इतका तुम्हाला कौमुदी वगैरे शिकलं तेव्हा ते कळतं, इतक्या सूत्रांचा उपयोग करून ते रूप कसं, प्रत्येक संस्कृतचा शब्द हा कसा तयार झाला, त्याच्या मागे व्याकरणाचे अनेक नियम आहेत, त्या नियमानुसार तो शब्द तयार झाला. तो शब्द उगाच तसा तयार नाही झाला. हा पठिष्यतीच का आणि दास्यतीच का, या दोन मधला जर भेद विचारला तर तिथे अनेक नियम आहेत, पण मग आपल्याला ते इतक्या नियमांचं काही काम नाही. नाही, तुर्तास आपल्याला जे आहे समोर ते ते श्रद्धा ठेवून वाचायचं. आपण ग्रहण तुम्ही करायचं. जसं जसं वरच्या वर्गाचा अभ्यास कराल ना, तेव्हा ते तसं आपोआपच तुम्हाला बरोबर. नियमांसकट ते येईल. ठीक आहे, हो. नियमांसोबत तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल. बर, आता ही विशेष रूपाणी इथे लिहिलेलं आहे. विशेष रूपाणी म्हणजे ही काही विशेष रूप आहे जी अशीच चालतात. म्हणजे ही असतात ना, काही शब्द ही समानच चालतात, पण काही असतात जी विशेष असतात, ती त्याचप्रमाणे चालतील. तर त्यातली ही विशेष रूप आहे. बरोबर. बरं, यामध्ये कोणाला काही अडचण आहे भविष्यकाळी रूपामध्ये? न तुम्ही प्रत्येक शब्द घेऊन एक एक वाक्य तयार करू शकता. जसं उदाहरणार्थ, अहम श्वः इक्षुरसम पास्यामि, किंवा भगिनी श्वः इक्षुरसम पास्यति, महोदय श्वः धनम दास्यति. त्याप्रमाणे एक एक वाक्य तुम्ही भविष्यकाळी बनवू शकता. तुमची इच्छा असेल तर एक एक वाक्य सांगा, मग पुढे जा. सांगायचं एक दोन वाक्य, जी आलेली विशेष रूपाणी याचा उपयोग करून. अहम श्वः तक्रम पास्यति. अहम आहे तर पास्यामि. सॉरी, पास्यामि. अहम श्वः हा, पुढे. अहं श्वः गीतं शृणोमि. श्रुत्यति श्रोष्यति श्रोष्यति. पुढे तिकडे नको बसू, इथे बस. ते काय करते म्हणूनच इथे बस. एक मिनिट विचारू का? विचारा ना. हा, म्हणजे मी आता असं म्हणण्याचा प्रयत्न केला की उद्याला मी गीता वाचीन. अहम श्वः गीता हम्म. वाचीन की वाचीन नाही, ऐकीन. शृणोतीचा वापरायचा आहे मला. हा, श्रोष्यामी. श्रोष्यामी श्रोष्यामी किंवा पठिष्यामी. वाचायची असेल तर श्रोष्यामी. पठिष्यामी, बघायची असेल नाही, तर मला हे विचारायचं होतं की श्रोष्यामी म्हणायचं की श्रोष्यामी म्हणायचं? श्रोष्यामी. श्रोष्यामी. पुढे. मीरा श्वः कथां लेखिष्यति.
मीरा श्वः कथां लेखिष्यति. पुढे अहम परश्व मित्रम मेलिष्यामि. मेलिष्यति. मेलिष्यति कसं आहे ते? अहम काय म्हटलं ना, म्हणायचं तुम्हाला? मी परवा माझ्या मित्राला भेटीन. मी मिळेल का पाहिजे मेलिष्यमी. श्वः अहं हा मित्रम. मित्रम मेलिष्यामी म्हटलं मी. चालेल. बरोबर आहे ना? हा ठीक आहे. पुढे कळलंय सगळ्यांना? जायचं पुढे? अहं श्वः भाषणं कळलंय? पुढे जायचं. गमिष्यामि. अहम परश्व धनदानम ग्रहिष्यामि. आता बघा 13.1. गच्छति को क्या बोलेंगे? गच्छति को इसमें भूतकाल में भूतकाल गच्छति को पीछे गया. भूतकाल सॉरी पीछे गया. भविष्य काल में भविष्य काल के लिए गच्छति को कैसे बोलेंगे? गमिष्यति. अहम श्वः नगरम गमिष्यामि. गमिष्यामि. तेच आहे. गमिष्यामि या गमिष्यति? आप जाने वाले हो ना? हाँ अहम. आप जाने वाले तो आप बोलते वक्त बोलेंगे अहम गमिष्यामि. अगर मैंने बोला कि श्वः हर्षल भगिनी नगरम गमिष्यति. ओके ओके हाँ करेक्ट. खुद का आएगा तो मी बोलेंगे और अगर दूसरा और कोई थर्ड पर्सन बोल रहा है तो ती आएगा. बिल्कुल. ओके. और ठीक है. भवान श्वः कुत्र गमिष्यसि. भवान श्वः कुत्र गमिष्यसि. बरोबर आहे का मॅम? भवान श्वः कुत्र गमिष्यति. भवान म्हटलंय ना तुम्ही, त्यामुळे तीच येईल. त्वं श्वः कुत्र गमिष्यसि. कुत्र गमिष्यति. हा असेल तर सी. चल पुढे करू. विचारा काही विचारायचं असेल. त्वम राहिला असतं तर मग गमिष्यसि म्हटलं असतं नाही. असेल तर सी. त्वम असेल तर सी, अहम असेल तर मी, आणि दुसरा कोणीतरी व्यक्ती आहे तर ती. लक्षात ठेवायचं. आता बघा संबोधन रूपाणी. संबोधन रूपाणी म्हणजे जेव्हा आपण संबोधनात्मक बोलतो, जसं रामचं संबोधन काय? राम. कृष्णाचं काय? कृष्ण. गोविंदाचं काय? गोविंद. म्हणजे विसर्ग लागणार नाही. बरोबर. आपण म्हणतो ना, आपण कुणाला आवाज देतो? अरे ए राम इकडे वर. अरे अग हे. तर हे जे संबोधनात्मक शब्द आहेत हे इथे लागणार. म्हणजे आता असं आपण रामो रामाह म्हणतो, मात्र संबोधनात्मक जेव्हा आपण राम म्हणतो तेव्हा तिथे विसर्ग लागणार नाही आणि तिथे उद्गारवाचक साईन येईल. राम भवान कथम असते. हे राम तू कसा आहेस. कृष्ण 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 आगच्छतु उपविश्यतु. है ना? याप्रमाणे आपण संबोधनात्मक शब्द. तर हे तुम्ही फक्त वाचून घ्या आणि लक्षात ठेवा. राम राम. राम कृष्ण कृष्ण. कृष्ण कृष्ण. गोविंद गोविंद. गोविंद गोविंद. हरिः हरे. हरिः हरे. गुरुः गुरो. गुरुः गुरो. राजा राजन. राजा राजन. हे राजन किंचित शृणोतु. म्हणजे हे राजा थोडंसं ऐका. महाराज महाराज. महाराज महाराज. महोदय महोदय. महोदय. सीता सीते. तापितः. ता सीते. सीता सीते. रमा रमे. रमा रमे. रमे. मान्या मान्ये. मान्या मान्ये. गौरी गौरी. गौरी गौरी. इथे दीर्घ ई आहे
इकडे रसवई आहे. रस्वई गौरी गौरी, गौरी, भगिनी भगिनी, 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 भगिनी भगिनी लक्ष्मी, लक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी लक्ष्मी अंबा अंब, अंब, बा अंब अंब माता, शृणोतु तरी, हे आई ऐक तरी या अर्थी. माता मातः, माता, माता मातः माता, पिता पितः. पिता पितः. आता 13.2 मध्ये काय म्हणताय, एतस्मिन् संभाषणे रिक्तानि स्थलानि आवरणे दत्तानां शब्दानां संबोधन रूपैः पुरेत. आता हे तुम्हाला तेव्हाच इथे पुरवता येईल जेव्हा तुमचे वरचे संबोधनात्मक शब्द पाठ असेल. जसं पाठाला मित्र, पाहिजे. मॅम हे खूप इझी आहे. हा हे खूप इझी आहे, हे तुम्ही करू शकता. आता हो. एक उदाहरण दिलेलं आहे, मित्र भवान कुत्र गच्छति, अरे मित्र तू कुठे जातोय. मग काय हो. लिहा त्याच्यानंतर, मित्र अहम, अहम, भगिनी अत्र आगच्छतु. जे ब्रॅकेट मध्ये दिलेला शब्द आहे ना त्याचाच उपयोग करायचा आहे. फक्त हो भगिनी आणि त्याचं पण भगिनी संबोधनात्मक रूप वापरायचं आहे. भगिनी अत्र आगच्छतु, पण भगिनी लिहिताना निरस्व लिहायचं आहे. निरस्व हो. मान्या मान्ये 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 कृपया एतत् पाठयतु, है ना. आता मान्य किंवा मान्य हे कुठल्या अर्थी आलंय, माननीय. स्त्रीलिंगमध्ये जे माननीय असतात त्यांना मान्य कृपया ओके. एतत् पाठयतु. कृष्ण, अरे कृष्ण कोलाहलम मा करोतु, अरे कृष्ण आवाज नको करू. कोलाहलम म्हणजे आवाज, झगडा, है ना. ओके ओके. भवती अपि, हा लक्ष्मी भवती अपि आगच्छति वा, अरे लक्ष्मी तू पण येते का. अरे हा. गौरी आगच्छतु आपणं गच्छामः, अरे गौरी ये लक्ष्मी आपण रसोई, दुकानात जाऊ, गौरी लक्ष्मी गौरी रसोई, हो ना. लक्ष्मी रसोई, हो काय लक्ष्मी म्हटलं? रस्व गौरी पण रस्व आहे. रस्व. आता आंबाचं काय होईल सांगा बरं. अंब अंब, अंब अंब किंचित सारं परिवेश येतो. अगं आई थोडस सार वाढ, सार म्हणजे सूप सारखं जे असतं ना. हो, हो. पुढे काय येईल, राधाचं काय येणार आहे, राधे राधे राधे. आपण राधे राधे हे संबोधनात्मक आहे बरं का. हो. राधे राधे म्हणतात. तर राधा नाव काय, राधा. आकारांत स्त्रीलिंग राधा, पण राधा राधाचं ती संबोधन काय होतं, राधे राधे ना. राधे भवती किमर्थम किमपि न वदति, अगं राधे तू का काहीच बोलत नाहीये, या अर्थी. पुढे लताचं काय होईल, लते कसं होईल वाक्य बोला. लते दूरे भविष्य दूरदर्शन पश्यतु, दूर से टीवी देखो, दूर से बैठकर टीवी देखो. उत्तम. अग्रे नलिनीचं काय होईल, नलिनी होईल आणि रस्व नी येईल. निरस्व, निरस्व. नलिनी किमर्थम किमर्थम रोदिति भवती. रोदिति भवती, आप क्यों रो रही हो. अगदी बरोबर, समजलंय. परंतु कुणाला काही अडचण, अगदी सोपं आहे म्हणून आपण पटकन पुढे गेलो. ठीक आहे. 14.1 आता इथे मजा आहे. आता हे सगळे जे अव्यय आलेले आहेत ना, हे खूप सुंदर आहे. अत्र वाक्यद्वयम लिखितम अस्ति, इथे 2 वाक्य लिहिलेले आहे. आणि यदि तर्हि इति योजयित्वा एकम वाक्य कृत्वा लिखतु, म्हणजे यदि आणि तर्हि यांनी जोडून आपल्याला 2 वाक्यांचं एक वाक्य करायचं. बरोबर आहे. आता यदीचा अर्थ काय आणि तरीचा अर्थ काय, मी संस्कृत वाक्य म्हणते आणि समजावून सांगते, तुम्हीच मला अर्थ सांगा. विद्युतः अस्ति दीपः ज्वलति, विद्युतः अस्ति म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे, दीपः ज्वलति म्हणजे दिवा लागतो किंवा लाईट लागतो. यदि विद्युतः अस्ति तर्हि दीपः ज्वलति, काय होईल अर्थ, विद्युत अस्ति दीपः जलति, यदि यदि विद्युतः अस्ति तर्हि दीपः ज्वलति. जर अगर वीज इलेक्ट्रिसिटी जर है, वीज असेल तर जर दिवा, जर तर किंवा अगर इलेक्ट्रिसिटी है तो लाइट जलेगी, है ना. तो स्नानम करोति शरीरम मलिनम भवति, स्नानम न करोति शरीरम मलिनम भवति म्हणजे काय, स्नानं न करोति तर्हि शरीरं मलिनं. हा
जर आंघोळ केली नाही तर शरीर अस्वच्छ होईल. मलिनम म्हणजे काय? अस्वच्छ. जर आंघोळ केली नाही तर शरीर मलिन होईल किंवा अस्वच्छ होईल. आता कार्यालयाचे विरामः अस्ति चलचित्रम पश्यामी, म्हणजे ऑफिसला सुट्टी आहे, ऑफिस सुट्टी आहे, पिक्चर बघतो. पिक्चर बघा. हा, तर मग आता कसं होईल वाक्य? यदि कार्यालयस्य विरामः अस्ति तर्हि चलनचित्र पश्यामि. हा, आता बघा, चलनचित्रम पश्यामी. आता एक गोष्ट तुम्ही बघितली आहे का? इथे वाक्य दोन आहे. दोन्ही वाक्याला आपण एकच वाक्य करतोय. वाक्य छोटी छोटी आहे, दोन वाक्य आहे, पण दोनचे आपण मोठे केले आहे ना. आता याप्रमाणे इथे 3-4 उदाहरण दिलेले आहे. बापरे, पुष्कळ उदाहरण आहे, 10 उदाहरण आहेत. तुम्ही सांगा आणि मग त्यानंतर मनाने वाक्य सांगायचे. ठीक आहे, चला चौथं वाक्य कोण सांगेल? यदि आत्मविश्वास अस्ति सर्वं सुलभं भवति. सर्वं सुलभं भवति. पुढे, जर आत्मविश्वास असेल तर सगळं व्यवस्थित होईल. पुढे, यदि सर्वे सत्कार्यं कुर्वन्ति तर्हि देशस्य उन्नतिः भवति. अगर सभी अच्छा कार्य करेंगे तो देश का उन्नति होगी. देश की उन्नति होगी. देश का अच्छा होना ही है. आगे, मूल्य. यदि मूल्यं न्यूनम् अस्ति तर्हि फलानि क्रीणामि. मतलब अगर कीमत कम है तो मैं फल खरीदूंगी. मूल्यम न्यूनम अर्थात कीमत कम. फलों की कीमत अगर कम है तो मैं फल खरीदूंगी. अगर बहुत वो बता रहा है भाव, अगर बहुत ज्यादा बता रहा है, बहुत एक्सपेंसिव है, तो फिर मैं नहीं खरीदूंगी. ऐसे. भवती विपणिम गच्छति अहमपि आगच्छामि. यदि भवती विपणिम गच्छति तर्हि अहमपि आगच्छामि. अगर आप जा रहे हो तो फिर मैं भी आती हूँ. छोटे बच्चे बोलते हैं ना, मम्मा अगर आप जा रहे हो तो मैं भी आती हूँ. ऐसे, है ना? मॅम, यात भविष्यकाळ झालेला आहे. पूर्वीच्या 6 वाक्यामध्ये भविष्यकाळ नाही झालेला आहे. म्हणजे पहा, 6व्या वाक्यात यदि मूल्यं न्यूनम अस्ति तर्हि फलानि क्रेष्यामि असं झालं पाहिजे होतं ना. जरुरी नाही, झालं नाही. मी तेव्हाच्या तेव्हा पण वाक्य म्हणू शकते ना. मी त्या दुकानदारासमोर पण म्हणू शकते, जर भाव कमी असेल तर मी घेणार बरं का. असा अच्छा, ठीक. हा, आपल्याला सध्या त्यांनी वर्तमान काळात दिलेला आहे. हेच तुम्ही याचाच भूतकाळातही वापर करू शकता, याचाच भविष्य काळात पण वापर करू शकता. बरोबर. आता काय म्हटलंय? भवान न पठती परीक्षायाम उत्तीर्ण न भवति. यदि भवान् न पठती तर्हि परीक्षायाम उत्तीर्ण न भवति. जर अगर अभी तुम्ही पढ़ाई नहीं करोगे तो ही रिजल्ट अच्छा आएगा. अगर आप पढ़ाई नहीं आप करोगे पास होंगे. तो परीक्षा में पास नहीं होगे. नहीं होंगे. छात्रः न सन्ति कथं पाठं करोमि. यदि छात्राः न सन्ति तर्हि कथं पाठं करोमि. अगर छात्रा नहीं है तो हम पाठ कैसे करेंगे? किसको सिखाएंगे? आगे, लोकयानम यदि लोकयानम वेगेन न गच्छति तर्हि समय तत्र न प्राप्नुमः. अगर बस फास्ट टाइम पे नहीं आई, तेजी से नहीं गई तो मैं टाइम पर वहां कैसे पहुंचू. कैसे पहुंचे? ये हो गए कुछ 8-10 वाक्य आपको उदाहरण के लिए. कैसे पहुंचूंगी, क्वेश्चन मार्क नहीं है ना, सिर्फ नहीं पहुंचूंगी ऐसे बोल सकते ना. अभी आप अपने मन से वाक्य बनाइए. सभी को एक एक वाक्य बनाना है कंपल्सरी. अभी मैं एक वाक्य बताता हूँ. हाँ, बताइए. यदि मेघा अस्ति तर्हि मयूरं नृत्यति. यदि मेघः अस्ति तर्हि मयूरः नृत्यति. अग्रे, यदि बताओ जल्दी जल्दी. यदि उत्तमं
वर्षां भवति हम्म. उत्तमं सस्यं आगच्छति. भविष्यति. अस्तु. यदि बुभुक्षा अस्ति, बुभुक्षा. यदि बुभुक्षा अस्ति तर्हि भोजनं करोमि. करोमि. यदि पिपासा अस्ति तर्हि जलं पिबामि. अगर प्यास लगी है तो पानी पीऊंगी, अगर भूख लगी है तो भोजन करोमि. यदि वर्गः अस्ति तर्हि अहं, यदि संस्कृतवर्गमस्ति तर्हि अहं पाठयामि. यदि अवगतं वा? यदि व्यायामं करोति तर्हि आरोग्यम् उत्तमं यदि व्यायामं करोति तर्हि आरोग्यम् उत्तमं भवति. भवति. यदि शीघ्रं प्रस्थानं करोति तर्हि भोजनं करोति. तर्हि भोजनं प्राप्यते. भोजन मिलेगा. मिलेगा. अच्छा, है ना? हाँ. और यदि वाक्यं वदति, यदि अधिकानि वाक्यानि वदन्ति तर्हि संस्कृतं शीघ्रम् आगच्छति. है ना? यदि आलस्यं करोति तर्हि संस्कृतं कदापि न आगच्छति. कृतं वा? यदि लोकयाने आरक्षणम् अस्ति तर्हि अहं अटनं करिष्यामि. करिष्यामि. यदि आरक्षणमस्ति तर्हि प्रवासः सुखेन भवति. आरक्षणमस्ति तर्हि प्रवासः सुखेन भवति. यदि आरक्षणं नास्ति तर्हि अहं न आगच्छामि बाबा गर्दी मध्ये. है ना? वदतु शीघ्रं शीघ्रं वाक्यं. समजलंय का? बिंदू समजलाय का आपण काय बघतोय? यदि तर्हि. यदि तर्हि याचा उपयोग कुठे आणि कसा करायचा कळालाय सगळ्यांना? तुम्ही घरून सुद्धा वाक्यांचा अभ्यास करा. एक 8-10 वाक्य मनाने लिहा. इथे 10 वाक्य उदाहरणादाखल लिहिलेली आहे. उदाहरणाखातर ती पण लिहा आणि मनाने पण वाक्य लिहा. तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे? आपण इथे वर्ग थांबवूया. 15.1 आहे. 15.1 संपायला आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. कारण इथे च पण एव इति अपि सगळे खूप मोठे मोठे म्हणजे भरपूर वाक्य घेण्यासारखे हवे आणि खूप सुंदर आहे. इथून पुढे सगळा आपला जो प्रवास आहे तो छान आहे काही दिवस. त्यामुळे अनुपस्थित राहू नका, सगळे उपस्थित राहा. खूप महत्वाचे बिंदू आहेत जे आपल्याला अगदी प्रत्येक वाक्य मध्ये याचा उपयोग आपल्याला करता येईल. ठीक आहे? असं आपण शांती मंत्र म्हणूया आणि वर्ग संपवूया. चला. मी म्हणू मॅम? म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखं भवेत्. ओम शांती शांती शांतिः. भवेत्. ओम शांती शांती शांती. उद्याला क्लास आहे ना? शुभरात्री.